आज मी आले आहे फ्रान्समधील व्हॅलेन्सॉल लेव्हेंडर फेस्टिवलमध्ये. दरवर्षी जुलै महिन्यात फ्रान्सचा हा प्रोव्हिन्स प्रांत एका जांभळ्या स्वर्गात बदलून जातो. आपण सध्या आहोत प्लॅटो ऑफ व्हॅलेन्सॉल म्हणजेच व्हॅलेन्सॉलच्या पठारावर. लॅटिन भाषेत व्हॅलेन्सॉलचा अर्थ होतो सूर्याची दरी. इथे वर्षातील बहुतांश दिवस भरपूर सूर्यप्रकाश असतो आणि याच हवामानामुळे इथे जगातील सर्वोत्तम दर्जाचे लॅव्हेंडर उगवले जाते. इथले स्थानिक लोक या लॅव्हेंडरला ब्लू गोल्ड म्हणजेच निळं सोनं म्हणतात, कारण ह्या एका फुलावर संपूर्ण प्रांताची अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यापार अवलंबून आहे. तुम्ही पाहू शकता या ओळी इतक्या अचूक आणि सुंदर पद्धतीने लावल्या आहेत की जणू निसर्गाने जांभळ्या रंगाची चादरच इथे अंथरली आहे. जूनच्या शेवटी ही फुलं उमलायला सुरुवात होते आणि जुलैच्या मध्यात ती पूर्ण बहारात असतात. आणि ह्याच बहाराचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी जुलै महिन्याच्या 3ऱ्या रविवारी हा फेस्टिवल आयोजित केला जातो. आता आम्ही आलो आहोत व्हॅलेन्सॉल गावाच्या मध्यभागी. फेस्टिवलच्या दिवशी संपूर्ण गावाची रूपरेषाच बदलून जाते. संपूर्ण गावातून गाड्यांना बंदी असते. आजच्या दिवशी इथे स्थानिक उत्पादक आणि कारागीर आपले स्टॉल्स लावतात. या बाजारात तुम्हाला लॅव्हेंडर पासून बनवलेली प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल. लॅव्हेंडरचे शुद्ध इसेन्शियल ऑइल, सुगंधी साबण, सुकवलेल्या फुलांच्या पिशव्या आणि सर्वात भारी म्हणजे खाण्याच्या गोष्टी. तुम्ही कधी लॅव्हेंडर आईस्क्रीम खाल्लं आहे का? किंवा लॅव्हेंडर पासून बनवलेलं मध तुम्ही बघितलं आहे का? तर इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. या बाजारात आल्यावर इथे काय खरेदी करावं आणि काय नाही असा प्रश्न पडतो. इतक्या सुंदर गोष्टी या बाजारात आहेत. त्या कापडाच्या छोट्या छोट्या रंगीबिरंगी पिशव्यांचा हा मोठा ढीग इथे आहे. यामध्ये लॅव्हेंडरची सुकवलेली फुलं भरलेली आहेत. याला फ्रान्समध्ये खूप महत्व आहे. लोक हे आपल्या कपाटात किंवा उशीखाली ठेवतात, ज्यामुळे कपड्यांना वर्षभर छान सुगंध येतो. तसेच इथे खास हँडमेड लॅव्हेंडर सोप आणि गिफ्ट सेट्स मिळत आहेत. एका बास्केटमध्ये साबण, सुगंधी पाऊच आणि ऑइल एकत्र करून छान पॅक केलंय, जे मित्रांना गिफ्ट देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि हे बघा, स्थानिक कलाकारांनी कॅनव्हासवर उतरवलेली लॅव्हेंडरच्या शेतांची आणि जुन्या फ्रेंच घरांची सुंदर पेंटिंग्स. हा फेस्टिवल फक्त फुलांचा नाही, तर इथल्या कला आणि संस्कृतीचं एक जिवंत प्रदर्शन आहे. या बाजारात आणखी एक खास आणि पारंपरिक गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे या टेबलावर ठेवलेली ही छोटी छोटी मातीची खेळणी. यांना फ्रेंच भाषेत सॅटॉन्स म्हणतात. याचा अर्थ होतो छोटे संत. ही प्रोव्हान्स प्रांताची कित्येक शतके जुनी कला आहे. स्थानिक कारागीर हाताने ही मातीची मॉडेल्स बनवतात आणि त्यांना अगदी बारकाईने रंगवतात. यामध्ये लॅव्हेंडरची कापणी करणारे शेतकरी, पारंपरिक कपडे घातलेल्या महिला, छोटी घरं आणि प्राणी दाखवले जातात. ही खेळणी पाहून तुम्हाला संपूर्ण प्रोव्हान्स गाव कसं असतं याची हुबेहूब कल्पना येईल. व्हॅलेन्सॉल भेटीची आठवण म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी ही एक अत्यंत मौल्यवान वस्तू आहे. हा फेस्टिवल संपूर्ण बघून झाल्यानंतर परतीच्या प्रवासात मला दिसले ती लहान मुलांसाठी असलेली ही डॉंकी राईड्स म्हणजेच गाढवांची सफारी. लहान मुलांना डोक्यावर सेफ्टी हेल्मेट घालून या गाढवांवर बसवले जाते आणि त्यांचे आई वडील त्यांच्या सोबत चालतात. निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या सावलीतून जाणारा हा रस्ता कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी खूपच सुंदर आहे. यामुळे लहान मुलेही निसर्गाशी जोडली जातात आणि त्यांचा आनंद द्विगुणित होतो. आणि जाता जाता एक अतिशय वेगळी आणि थक्क करणारी गोष्ट मला दिसली, ती म्हणजे या फेस्टिवलमध्ये दरवर्षी हजारो लोक येत असतात. त्यामुळे सुरक्षेची आणि गर्दीची व्यवस्था पाहणे खूप मोठे आव्हान असते. यासाठी फ्रेंच पोलीस यंत्रणा म्हणजेच जंदार्मरी एक खास पद्धत वापरते. तुम्ही पाहू शकता, हे पोलीस चक्क मोठ्या आणि रुबाबदार घोड्यांवर बसून गस्त घालत आहेत. लॅव्हेंडरची शेतं खूप मोठी आणि पसरलेली असतात, जिथे गाड्या घेऊन जाणं शक्य नसतं आणि पायी फिरण्यात खूप वेळ जातो. म्हणूनच हे प्रशिक्षित पोलीस घोड्यांवरून फिरतात, जेणेकरून त्यांना उंचावरून संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवता येते आणि निसर्गाचे किंवा पिकांचे नुकसानही होत नाही. कडक उन्हातही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली ही यंत्रणा खरोखरच कौतुकास्पद आहे. मित्रांनो, व्हॅलेन्सॉलचा हा लॅव्हेंडर फेस्टिवल फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर तो निसर्गाचा एक अप्रतिम चमत्कार आहे, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे. ही शांतता, हा सुगंध आणि हे दृश्य मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, जे आपल्याला फ्रान्सच्या जुन्या संस्कृतीची आठवण करून देतं. व्हॅलेन्सॉलचा हा लॅव्हेंडर फेस्टिवल लॅव्हेंडरची सुगंधी शेतं,
ही सुंदर पारंपरिक सॅटॉन्स, मुलांची गाढवांची रब्बेट आणि हा अप्रतिम बाजार व्हॅलेन्सोल फेस्टिवलने खरोखरच मन जिंकलं आहे. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा.